हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित पेपर दिले जातात. हे पेपर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहेत. हा पेपर आपल्याला मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, टॅबवर सोडवता येतात. हा पेपर सोडवल्यानंतर तो तपासण्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही. हा पेपर सबमिट केल्याबरोबर आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क पडले हे समजतं. कोणता प्रश्न चुकला तो लाल कलरमध्ये येतो आणि कोणता प्रश्न बरोबर आला हेही समजतं. मग आता इथे अडचण येते मुलांना की चुकलेला प्रश्न सोडवत असताना तर विद्यार्थी प्रत्येक प्रश्न बरोबर अशाच पद्धतीनं सोडवतात. मग त्यांचे जे चुकलेले प्रश्न आहेत हे प्रश्न समजून घेणंही खूप गरजेचं आहे. या विद्यार्थ्यांना समजून देणंही गरजेचं आहे. आणि हा प्रत्येक चुकलेला प्रश्न समजून देण्यासाठी आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची मालिका सुरू करत आहोत. या मालिकेमध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक 248 इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 248 या विषयाचे चुकलेले प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, 248 पेपर नंबर इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. पहिले 25 प्रश्न इंग्रजीचे असतात, हे आपण समजून घेऊ. पहा पहिला प्रश्न पहा. द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. आता या ठिकाणी जे इथे स्पेलिंग दिलेलं आहे यस आणि यन आहे आणि याच्यामध्ये कोणता प्रश्न आपला कोणतं हिडन लेटर त्या ठिकाणी बसेल असं विचारलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी उत्तर येणार आहे SUN यू येईल इथे. ओके, चला पुढील प्रश्न. इफ ग्रास ग्रीन देन मँगो. ग्रास कसं असतं? ग्रीन असतं. मँगो कसं असतो? मँगोचा कलर पहा कैरी असते त्याचा कलर ग्रीन असतो, पण मँगोचा कलर मँगो म्हणजे येलो कलर मध्ये मँगो असतो. तुम्हाला काय आमच्याकडे लाल कलरचे मँगो बरोबर आहे. काही आहेत त्याला वेगळं नाव आहे, तो लाल आणि पिवळसर रंगाचा असतो, पण त्यात लाल जास्त कलर असतो. ओके, काही हिरवे पण असतात, पिकलेले पण हिरवेगारच असतात, परंतु जास्त प्रमाण कोणाचं आहे? झाडाची पानं म्हणली की कोणती? हिरव्या रंगाची. मग काही झाडाची लाल पानं पण असतात, काही झाडाची पिवळी पण असतात. म्हणायचं का लाल पानं झाडाची नाही. तशा पद्धतीनं इथं आंबा म्हणलं की त्याचा कलर येलो. चला पुढील प्रश्न पहा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिवन ग्रुप. आता याच्यामध्ये रायमिंग वर्ड आपल्याला पाहिजे पहा. नट, कट, हट, शर्ट. मी याच्यामध्ये कोणता बसेल? नट. त्या ठिकाणी NUT नट, CUT कट. आता या ठिकाणी PUT पुट नाही चालणार आणि याचे उच्चार अचे. PUT पुट, तिथं पुट होतो, इथं हा चालणार नाही. NUT नट, CUT कट. मग तसा कोणता बसेल यातला? BUT बट, GUN गर्ल. कोणता बसेल? आता इथं ट होते, कोणता बनेल? या ठिकाणी BUT बट. कोणता जमेल? BUT बट, HUT हट, SHUT शर्ट. इथं युचा अ उच्चार होणार आहे आणि शेवट एंड होईल टी. इथं टी ने एंड होणारा बट आहे, त्यामुळे उत्तर कोणतं येईल? बट. आता इथं पुट हा वेगळा आहे. मी हे फक्त आपला मुद्दा माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलंय. चला पुढील प्रश्न पहा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. कोणता विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे? बिगच्या विरुद्ध स्मॉल,
बिग मोठा, स्मॉल लहान, फॅटच्या विरुद्ध स्ट्रॉंग, फॅटच्या विरुद्ध फॅट म्हणजे जाड, त्याच्या विरुद्ध थिन, हकच्या विरुद्ध बिग, हक म्हणजे भरपूर, त्याच्या विरुद्ध थोडे, राईटच्या विरुद्ध सनराईज, सनसेट म्हणजे वाढण्याच्या विरुद्ध कमी होणे. इथं अपोजिट वर्ड कोणता बरोबर आहे? बिगच्या विरुद्ध स्मॉल. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पहा. वी ब्रीथ विथ, ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, हवा घेणे, श्वास घेणे. फिलिंग द ब्लँक. कशाने ब्रीथ करता तुम्ही? ब्रीथ करता कशाने? नाकाने. आईज, नोज, इयर, स्टमक. डोळ्याने करता का श्वासोच्छ्वास? नाकाने करता, नोजने. आता मासे कशा मार्फत करतात? कल्ल्यांच्या मार्फत. पुढे सिलेक्ट द वर्ड विथ डिफरंट साऊंड. त्यातला बुक, लूक, कुक, कॉक रायमिंग वर्ड आहे. बुक, लूक, कुक आणि इथे कॉक हा रायमिंग वर्ड आहे. पुढील प्रश्न पहा. हाऊ मेनी स्ट्रोक्स ऑफ कॅपिटल लेटर, की ए लिहायचं आहे, किती स्ट्रोक? ए लिहिण्यासाठी एक असा लिहिला जातो, त्याचे स्ट्रोक किती आहेत पहा. हाऊ मेनी स्ट्रोक ऑफ कॅपिटल लेटर ए. पहिला स्ट्रोक कसा असतो? या पद्धतीने हा पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक आणि हा या बाजूने असा तिसरा स्ट्रोक. मी किती स्ट्रोक? ए लिहिण्यासाठी 3 स्ट्रोक असतात. पर्याय क्रमांक 3. पुढचा पहा. अरेंजिंग द लेटर ऑफ अल्फाबेट्स. हे अरेंज करायचे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर हे अरेंज करायचे. आर सी एम एफ टी, आर सी एम एफ टी. ABCD नुसार लावायचे. काय? ABC. हे खाली येतो तुम्ही लक्ष देता कोणतं घेतलं ओळी ना देत का? ABCDEF GHIJKLM MN NOPQR ST. आता एफ राहिला का नाही? हे लक्षात येतं कधी? हे रेषा मारल्यामुळे माझ्या लक्षात आलं. रेषा मारल्यानंतर लक्षात येणार नाही. मी तर ABCDEF एफ कुठं पाहिजे तर या ठिकाणी पाहिजे होते. म्हणजे या रेषा मारून तुम्ही घेतलं म्हणजे ते लक्षात येतं की कोणतं घेतलंय. मी पहिल्यांदा सी येतो, नंतर एफ येतो, एम, नंतर RT, CFMRT. कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. चूज द करेक्ट वर्ड ऑफ फॉलोइंग. चूज द करेक्ट वर्ड ऑफ फॉलोइंग. यातला बरोबर वर्ड म्हणजे स्पेलिंग कोणतं बरोबर आहे? हॉलिडे, HOLIDAY. हॉलिडे. हॉलिडे म्हणजे सुट्टी. आपल्याला हॉलिडे असते संडेला. काय पहा कसं चित्र आहे? अम्ब्रेला, ग्लास, रिबन, कप, अम्ब्रेला. काय होतं? अम्ब्रेला. चला पुढे. Which is the correct contracted form of the word cannot? याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. आता कॅनॉटचं संक्षिप्त रूप होतं कांट. आणि इथं काय केलं जातं? हा ओ काढून टाकला जातो, तिथं ॲपॉस्ट्रोफी घेतला. लिहिलं कसं जातं? CAN कॅनॉट, N' कांट. हा डबल एन नाही इथं, हा CANT कांट. डबल एन नाही, हा NP काढून टाकला जातो. पहा काय मिनिट. CAN एन आणि ओ. इतर वेळेस मात्र फक्त ओ काढला जातो. हे उदाहरणार्थ घेतलं इज नॉट. वेगळं वेगळं याचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म काय होईल? इजड. अशा तिथं ओ फक्त काढून टाकला. तिथे डबल एन आल्यामुळे तो काढला. ओके. इथे डबल एनचा दोनदाच्या ऐवजी एकदाच एन घ्यायचा. कॅनॉट, कांट.
त्याला म्हणताना कांट उच्चार करतो, पण फोडून विचारलं तर त्यानं असा उच्चार. ओके, चला पुढील प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड विथ द लेटर जी. कोणत्या इथं उच्चारामध्ये शेवट लेटर जी, जी अक्षराने खाली कोणत्या शब्दात शेवट जी या अक्षराने होतो. आता आई एंड विथ जी, नो, एंड विथ ई, स्टार्ट विथ ई. सुरुवात पण ई ने होती, एंड पण ई ने होतो. ब्ल्यू स्टार्ट विथ बी and end with E. Orange start with O, end with E. Leg start with L, end with G. काय म्हणजे कोणत्या शब्दात शेवट जी अक्षराने होतोय? लेग, end with G. पुढे पहा. Choose the word that is opposite of the word given below. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. सेफ, सेफच्या विरुद्ध अपोजिट वर्ड, सेफच्या विरुद्ध. सुरक्षित, सेफ म्हणजे सुरक्षित, त्याच्या विरुद्ध असुरक्षित, अनसेफ. सुरक्षितच्या विरुद्ध, सेफच्या विरुद्ध अनसेफ. ओके, हे पाठ असले पाहिजे, हे वाचले पाहिजे. चला पुढे. विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंग्स. ही भावना, फिलिंग्स आपल्याला काय व्यक्त होतात, आपल्याला वेगवेगळ्या फिलिंग्स वेगवेगळे होत असतात. मग त्याच्यामध्ये हॅपी असेल, सॅड असेल, वेगळ्या वेगळ्या आहे, अँग्री असेल वगैरे. विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंग. यातला कोणता शब्द भावना व्यक्त करणारा नाही. हॅपी, आय एम हॅपी, ही तुमची भावना व्यक्त करतो, तुम्ही आनंदी असाल, आय एम हॅपी. अँग्री, जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा तुम्ही रागावता, अँग्री. सॅड, दुःखी होते, एखादी गोष्ट मम्मीने दिली नाही की तुम्ही सॅड होता, दुःखी होता. नोज, नाक, ही भावना व्यक्त करतं का? नाही, तर उत्तर नो. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट आर नॉट द सेम. कोणता आहे नॉट द सेम नाही, खाली सांगितलं कोणती अक्षर सारखी नाही. जी, जी. टी, टी. जे, जे. यन, यम, वेगळी वेगळी ती, बाकी सगळी सारखी आहे, तेव्हा बघा क्रमांक 4. पुढे पहा. 16-17वा प्रश्न पहा. रीड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. उतारा वाचा, त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. दिलेला उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. पीपल नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग बट ऑल्सो फॉर कुकिंग अँड क्लिनिंग. पीपलला माणसांना पाण्याची गरज आहे. नॉट ओनली ड्रिंकिंग, फक्त पिण्यासाठीच नाही आहे. नॉट ओनली ड्रिंकिंग, फक्त पिण्यासाठी नाही, बट ऑल्सो फॉर कुकिंग अँड क्लिनिंग, कुकिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी. कुकिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी देखील आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. वी वॉन्ट, पहिले वी वॉन्ट वॉटर फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, अँड इंडस्ट्री म्हणजे कंपन्यांसाठी, ॲज वेल. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लिव्स. आपल्या जीवनामध्ये वॉटरचं खूप महत्त्व आहे. आपण जेवण एक वेळ आपण टाळू शकतो, एक दिवसभर नाही जेवलं तर काय होत नाही, पण पाणी आपल्याला तहान लागल्यानंतर अर्धा तासही दम निघत नाही. एवढं पाण्याचं महत्त्व आहे. फॉर विच पर्पज पीपल नीड वॉटर. कोणत्या हेतूसाठी माणसाला पाण्याची गरज आहे? कुकिंगसाठी, बरोबर आहे. क्लिनिंगसाठी म्हणजे भांडी असतील, कपडे असतील, क्लिनिंगसाठी, बरोबर आहे. ड्रिंकिंगसाठी, हेही बरोबर आहे. ऑल आर करेक्ट, हेही बरोबर आहे. हे सगळं ऑल आर करेक्ट आहे. पुढं डॉट डॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये कशा सगळ्यात जास्त महत्व आहे? तर बुक, वॉटर, पेपर, पीपल. आता त्या उतार्यावरतीच आहे. मग उतारा कशा संदर्भात आहे? वॉटर संदर्भात. मी तर काय लिहिलं पाहिजे? वॉटरच्या संदर्भात. 18-19 रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ही ॲडव्हर्टाइजमेंट वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. विच फॅसिलिटी इज फ्री इन अबाव शॉप. या दुकानामध्ये कोणती फॅसिलिटी मोफत आहे, फ्री मध्ये? रोहिते ज्वेलरीज.
रोहित ज्वेलर्स आहे, बँगल्स, चेन, रिंग, डायमंड, ऑल द ऑर्नामेंट्स ऑफ गोल्ड अँड सिल्वर इज अवेलेबल हिअर. गोल्ड म्हणजे सोनं आणि सिल्वर म्हणजे चांदीचे सर्व ऑर्नामेंट म्हणजे सर्व दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. व्हेन्यू शॉप नंबर 21, ज्वेलर्स लेन, पंढरपूर. कुठं आहे का पंढरपूरमध्ये. फ्री हॉलमार्क. आणि हॉलमार्क काय आहे? हे जे सोन्याचे दागिने प्रत्येक दुकानदार बनवत असतो. आता या सोन्यातला आपल्याला काहीच कळत नाही, आपण म्हणतो चला घेतलं, पण या सोन्यामध्ये इतर धातू मिक्स करून त्याची शुद्धता कमी केली. पण शुद्ध सोन्याचं 100% शुद्ध सोन्याचा कोणताही दागिना बनवता येत नाही, कारण सोनं तेवढं मऊ आहे, ते सहज वागतं, मग सहज मोडून जाईल. मग त्यासाठी काही धातू त्यामध्ये मिसळले जातात. कशासाठी? तर त्या सोन्याला मजबूती यावी. मग ह्याचं एक प्रमाण ठरलेलं असतं आणि मग हे ठरवण्यासाठी हॉलमार्क असतो. हॉलमार्क मागलेला त्या ह्याच्यावरती हॉलमार्क जो मारलेला आहे त्याला कुणीही, कारण हा गव्हर्नमेंट हॉलमार्क मारतो, हे काय दुकानदार मारत नाही, हे जे बनवतात आणि त्याचं हॉलमार्किंग करण्याचं काम गव्हर्नमेंट करतं. एकदा त्याचा हॉलमार्क मारला 95%चा की ते 95% शुद्ध सोनं आहे, 90%चा की 90% शुद्ध सोनं आहे, हे गव्हर्नमेंट करून देते. याच्यावरती कुणी तुम्हाला उद्या दुसऱ्या दुकानातून मोडायला गेला तर तो म्हणू शकत नाही की या 90% नाही आहे, 95% नाही आहे. याला जे म्हणतात त्याला म्हणतात हॉलमार्क. विशुद्धतेचं प्रतीक हे गव्हर्नमेंट शिक्का मारून देत असतं. मी इथं विथ फॅसिलिटी इज फ्री इन अबाव शॉप. या शॉपमध्ये काय आहे फॅसिलिटी? तर हॉलमार्किंगची. गोल्ड ऑर्नामेंट मिळतात तिथं, हॉलमार्किंग ही फ्रीमध्ये आहे. चेन रिंग हे हॉलमार्किंगला पैसे भरावे लागतात गव्हर्नमेंटला, हे तो जो ज्वेलरीवाला आहे तो करून देतो. पुढे पहा, विच थिंग इज नॉट अवेलेबल इन रोहिटेक ज्वेलर्स. ही रोहितच्या ज्वेलर्समध्ये कोणती वस्तू वरील दुकानात उपलब्ध नाही? बँगल, चेन, रिंग, डायमंड. डायमंड म्हणजे हिरे, बँगल म्हणजे बांगड्या, चेन, रिंग. आता इथं काय चेन आहे. डायमंड ज्वेलरी, डायमंड आहे तर डायमंड ज्वेलरी आहे. रिंग प्लॅटिनम ज्वेलरी आहे का याच्यामध्ये? नाही. तर उत्तर आहे प्लॅटिनम ज्वेलरी. आता पहा, अलीकडच्या काळामध्ये पांढरं सोनं याला म्हणतात प्लॅटिनम, पांढऱ्या रंगाचं असतं, तरी महाग हे मौल्यवान धातू आहे प्लॅटिनम. ते देखील आज माणसं आवडीने दागिने बनवण्यासाठी वापरतात. पुढचं पहा, विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरा? हाऊ सॅड आय एम. इथं क्वेश्चन नाही विचारला, हाऊ सॅड आय एम. या ठिकाणी हा एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. इथं पर्याय क्रमांक 3. विच पंक्च्युएशन मार्क इज यूज 2 टाइम इन गिवन सेंटेन्स. या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह 2 वेळा वापरले? काही एकदाच वापरले नाही, 2 वेळा वापरलेलं कोणतं ते विचारले. रश्मी, पूनम, गौतमी अँड पल्लवी आर द बेस्ट फ्रेंड. आता याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह 2 वेळा वापरलेलं आहे? पहा बरं. तर इथं रश्मी आणि पूनम, रश्मीच्या नंतर पूनमच्या नंतर जे हे चिन्ह दिलेलं आहे याला म्हणतात कॉमा. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये म्हणतात स्वल्प विराम. या ठिकाणी कोणतं वापरलेले? कॉमा हे चिन्ह 2 वेळा वापरले, फुलस्टॉप एकदाच वापरलेले. 2दा वापरलेलं, फुलस्टॉप 2दा वापरलाय का? नाही, एकदाच वापरला. ॲपोस्ट्रोफी वापरले का? कुठेही ॲपोस्ट्रोफी वापरलेलं नाही. कॉमा एकदा वापरलेला आहे, क्वेश्चन मार्क वापरलेला एकदाच नाही, क्वेश्चन मार्क नाही येत. चला पुढे 22. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल? वेअर इज युअर ब्रदर. वेअर इज युअर ब्रदर हा क्वेश्चन विचारलेला आहे. तुझा भाऊ कोठे आहे? मी इथं काय वापरेल? प्रश्नचिन्ह वापरेल, क्वेश्चन मार्क. ओके. पुढे कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करा. आयुष, मे आय कमिंग टीचर. तर बाहेर मी यायचं म्हणलं तो विचारेल मे आय कमिंग टीचर. मग टीचर काय म्हणते? येस कमिंग. तू अजून काय म्हणू शकते बघायचं? येस कमिंग.
म्हणतील येस यू कॅन इट नाऊ, म्हणतील का मॅथ येऊ का, हां चल तू जेवायला जेव, नाही. नो कमिंग, नो कमिंग असं म्हणतात का, नो डोंट कमिंग असं म्हणलं जाईल. नो यू कॅनॉट गो देअर, इथं काय म्हणलं जाईल, मे आय कमिंग टीचर, येस कमिंग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रेपोजिशन. पुढील वाक्यातील योग्य शब्दयोगी अव्ययाचा पर्याय निवडा. शब्दयोगी अव्यय विचारलेले आपल्याला दोन शब्द पहा, म्हणजे प्रेपोजिशन. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, प्रेपोजिशन. प्रेपोजिशन कोणते असतात, ऑन, अंडर, नियर, बिटवीन, अबाव. हे द बुक इज ऑन द टेबल, याच्यामध्ये प्रेपोजिशन कोणतं आहे, ऑन. द बुक काय आहे, हे द काय आहे, आर्टिकल, ए अँड द आर्टिकल. बुक पुस्तक हे नाव नाही, नाम आहे. टेबल हे पण नाव आहे. आणि ऑन हे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. ओके, तर याच्यामध्ये पुढील प्रश्न पहा. फाइंड द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. संक्षिप्त रूपाची रॉंग पेअर, चुकीची जोडी कोणती पहा. पहिला पहा, आय शुड, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो आय, सॉरी इथे येतं. आता इथे शी विल, आता याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतो, शी did not, त्याचा didn't असतो. let us बरोबर आहे, let us. यू काढला, इथं काय झाला, ओ काढून टाकला, इथे यू काढून टाकला. आता या ठिकाणी इथं चुकीची जोडी कोणती आहे, शी इज, ही दुसरी जी जोडी आहे. शी हे जे आहे हे कशाचं आहे, याचा काय होईल, शी इज. जसं आय एमचं करतो ना आपण, आय एम, काय करतो, आय apostrophe एम, आय. अशा पद्धतीने शी इज होतं. त्यामुळे चुकी जोडी पर्याय क्रमांक 2 ही चुकी जोडी, बाकीचं बरोबर आहे. ओके, पुढे पहा, अक्षरमाला. इथून बुद्धिमत्तेचे प्रश्न सर्विस चालू होतात. बुद्धिमत्तेचे प्रश्न पण पाहूया. ABCD दिलेले आहे वाय पर्यंत, 26 ते 30. खालील प्रश्न गटात न बसणारे पद ओळखा. सुधांशु, शशांक, इंदू, तनुजा. हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द. चंद्र याचे समानार्थी शब्द तुमचे पाहिजे पाठ. सुधांशु, शशांक, इंदू. वेगळं निघेल तनुजा, हे मुलीचं नाव आहे. बाकी सुधांशु, शशांक, इंदू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहे. पुढे 27वा प्रश्न पहा. काय असेल, गटात न बसणारे. काय झाले पहा बरं, गटात समोरासमोर 2 आहे, तिकडे 1 आहे. इथे 2-2 मिळे आहे सगळे. इथे 2 आहेत, 1 आहे. इथे 2 आहेत, 1 आहे. कोणती वेगळी निघेल, पर्याय क्रमांक 2. इकडे 2-2 रेषा, इकडे 1-1 रेषा. इथे 4 2-2 रेषा. पर्याय क्रमांक 2 वेगळा निघेल. पुढे पहा, शेळी, मेंढी, गाय, उंट. त्यातलं वेगळा काय निघेल, शेळी, मेंढी, गाय, उंट सगळेच पाळीव प्राणी आहेत. शेळी, मेंढी, गाय, उंट निघेल वेगळा. का निघेल उंट, उंट का निघेल वेगळा, सांडणी तिथं पाहिजे. शेळी स्त्रीलिंग आहे, मेंढी स्त्रीलिंग आहे, गाय स्त्रीलिंग आहे, उंट पुल्लिंग आहे. तिथं काय पाहिजे होतं, सांडणी. उंट ही पाळीव प्राणी आहे. वाळवंट राजस्थानामध्ये लोक पाळीव पाळतात, त्यांचं दूध वगैरे पितात. तिथे दुधासाठी पाळला जातो. इथं येणारे उत्तर उंट. हा पुल्लिंग आहे. 8, 16, 34, 40 कोणता निघेल, गटांत बसणारा. 8, 16, 34, 40 कोणता निघेल, 34. का निघेल, 8 ने निश्चित बाहेर जाणाऱ्या संख्या.
8 एके 8, 8 2 16, 8 45, 34 इथं बसत नाही. पुढे पहा काय या ठिकाणी सगळे त्रिकोण आहेत. आता त्रिकोण कसले आहेत पहा बरं. हा त्रिकोण कसला आहे? पहिला हा लघुकोण त्रिकोण. लघुकोण कशाला म्हणतात लघुकोण त्रिकोण? ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोण असतात त्याला लघुकोण त्रिकोण. हा कोणता आहे? काटकोण त्रिकोण. यातला इथं हा काटकोण आहे, इथे हा काटकोण आहे, हा देखील काटकोण आहे. हे पहिले दुसरा तिसरा चौथाही काटकोण त्रिकोण आहे. पहिला लघुकोण त्रिकोण. त्या उत्तर वेगळा पर्याय क्रमांक 1. गटात न बसणारे पद ओळखा. काय? चौकोनाच्या आतमध्ये चौकोन, आतला चौकोन रंगवलेला. इथे चौकोनाच्या आतमध्ये चौकोन, आतला चौकोन रंगवलेला. चौकोनाच्या आतमध्ये चौकोन, आतला चौकोन रंगवलेला. त्रिकोणाच्या आत त्रिकोण, आतला त्रिकोण रंगवलेला. आणि सगळे चौकोन आहेत. तिथं काय दिलेलं आहे? त्रिकोण बाकी सगळीकडे चौकोन. इथे चौकोनाचा प्रकार आहे, हाही चौकोनाचा प्रकार आहे, हाही चौकोनाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. या ठिकाणी चौकोनाचा प्रकार पाहिजे. काही गटात न बसणारे चुली, बगळे, डोके, जाळ. काय ते? एकवचन आणि अनेक वचन. सिंग्युलर प्लुरल. काय होतं? 1 चूल, 5 चुली. म्हणजे हा चुली हा शब्द कसा आहे? अनेक वचन. ओके, हा चुली आहे तो अनेक वचन. बगळे. 1 बगडा. तिथे एक शब्द वापरायचा. 1 5 बगडे. इथं बगळे शब्द कसा आहे? अनेक वचन. अनेक वचन. डोके. 1 डोके. 5 काही डोके. 5 डोके. म्हणजे डोके कसं आहे? एक. जावा. जावा कोणाला म्हणतात? 1 5 जावा. म्हणजे आपल्या नवऱ्याची जी नवऱ्याच्या भावाची बायको असते. आता मुलीच्या संदर्भात सांगतो मी. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याच्या भावाची बायको या तुमचं नातं तुमच्या दोघींमधलं जावा जावाच असतं. म्हणजे तुमच्या दीराची बायको म्हणजे तुमच्या वडील नवऱ्याच्या भावाची बायको आणि तुम्ही याच्यामध्ये मुली मुली त्याच्यामध्ये नाते येतं जावा जावा. जाऊ. 1 जाऊ. 5 जा. इथं जाऊ. इथं 1 जाऊ. 5 जावा. जावा हा कसा आहे? अनेक वचन. वेगळा कोणता निघेल? वेगळा शब्द डोके. हा एक वचनी. बाकी चुली, बगळे, जावा या अनेक वचनी. चला पुढील प्रश्न. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 71 36 27 आणि 52 या 4 संख्या दिली. यातलं गटात न बसणारं पद, त्यातलं कोणतं पद गटामध्ये बसत नाही. आता याच्यामध्ये पहा बरं काय संबंध जोडता येतो का? आता कोणत्या पाड्यातल्या संख्या आहेत का? आता येतो 36 27 पाड्यामध्ये संख्या. 71 आणि 52 पाड्यामध्ये नाही आहेत. 52 म्हणजे 13च्या पाड्यामध्ये. 13 चौक 52. 4ने पास जाणाऱ्या संख्या म्हणलं तरी येत नाही. अंकाची बेरीज केली तर इथं 7 येते, इथे 9 येते, इथे 8 येते, इथे येत नाही. इथे या सर्व विषम पाहिल्या तर 2 विषम 2 सम. या सर कशा आहेत? 71 कसली आहे? मूळ संख्या. आणि या सगळ्या कसल्या आहेत? संयुक्त संख्या. हा संयुक्त संख्यांचा गट तयार होईल. संयुक्त संख्या. आणि 71 कसली आहे? मूळ संख्या. त्यामुळे वेगळं कोणतं निघेल? 71. चला पुढील प्रश्न.
प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पहा, समोरीलच्या कोपऱ्यातनं बाण आतमध्ये येतात, समोरच्या कोपऱ्यातनं बाण आतमध्ये येतात, समोरच्या कोपऱ्यातनं बाण आत येतात, इथं समोरच्या येत नाही. इथे येताना एकाच बाजूच्या येतात, त्यामुळे वेगळे निघेल पर्याय क्रमांक 3. त्याला पुढे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय प्रेमळ आहे, या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? 35वा प्रश्न. आता आपण सगळं मोजूया. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय प्रेमळ आहे. सारे भारतीय प्रेमळ आहे. आता याच्यामध्ये किती अक्षरी शब्द आलेले आहेत? 1 अक्षरी आहे का? कोणतं नाही. इथे 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी, एवढे शब्द आहेत. 5 अक्षरी आले का? नाही. 2 अक्षरी किती शब्द आहेत? 5. प्रत्येक शब्द मोजत जाऊ, खाली पुन्हा करतो. किती अक्षरी? 3 अक्षरी. 3 अक्षरी मध्ये खूण करा. माझा 2 अक्षरी, 2 अक्षरी मध्ये खूण करा. देश 2 अक्षरी खूण करा. आहे 2 अक्षरी, 2 अक्षरी खूण करा. सारे 2 अक्षरी खूण करा. भारतीय 4 अक्षरी आहे, 4 अक्षरी मध्ये खूण करा. प्रेमळ 3 अक्षरी आहे, 3 अक्षरीला खूण करा. आहेत 3 अक्षरी. यात काय विचारलेले? 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? 2 अक्षरी किती शब्द आहेत? 4. 2 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? 4. चला पुढे प्रश्न आहे, सहसंबंध ओळखा. काय सहसंबंध आहे? 1 ला 2 म्हणजे काय झालं? 1 चौकोन 2 चौकोन, 1 त्रिकोण 2 त्रिकोण, दुप्पट झालेले आहे. ओके, दुप्पट झाले मला 1 ऍड केले मला, कसंही तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आपल्याला 2 त्रिकोण पाहिजे, कोणत्या पर्याय आहे? पहिला पर्याय. चला पुढे, का र स र, का र स र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातलं दुसरं अक्षर. यातनं काय बनेल शब्द? यातनं बनेल स र का र. काय म्हणला? सरका. अर्थपूर्ण शब्द. या शब्दातील दुसरं अक्षर कोणतं आहे? र. तर हे काय? र. चला पुढे, 57, 56, 55, 54, 53, 52, 51 या संख्यामध्ये मध्यभागी असलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. याचा चढता उतरता काय तुम्हाला लावायचं? या किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 संख्या आहेत. मध्यभागी कोणती संख्या आहे? 54. आणि त्यातील अंकांची बेरीज, 54 मधल्या अंकांची बेरीज किती येते? 9. पर्याय क्रमांक 4. गटात न बसणारे पद ओळखा. फळा, शिक्षक, खडू, डस्टर. फळा, शिक्षक, खडू, डस्टर. काय वेगळं निघेल? शिक्षक. का शिक्षक वेगळा काढला? फळा वर्गामध्ये असतो, शिक्षक पण वर्गात असतो, खडू पण वर्गात असतो, डस्टर पण वर्गात असतो. म्हणजे फळा, खडू, डस्टर हे निर्जीव आहे. आणि शिक्षक कसा आहे? सजीव आहे. सजीव हे एकाच जागे, म्हणजे हे निर्जीव आहे आणि शिक्षक सजीव आहे. खाली गटात न बसणारे पद ओळखा. 3 11 15 19. 3 11 15 19. कोणता वेगळा निघेल? 15. का? या सगळ्या बाकीच्या मूळ संख्यांचा गट. 3 11 19 या मूळ संख्या. 15 संयुक्त संख्या. उत्तर निघेल पर्याय क्रमांक 3 15. पुढे 2 मैत्रिणींच्या वया 7 वर्षाचा अंतर. आता पहा, तर 8 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? आता पहा बरं, आज 7 वर्षाचा आहे, जे एक 7 वर्षांनी लहान असेल किंवा एक 7 वर्षांनी मोठे असेल, दोघे सारख्या वयाचे आहेत का? नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक जर 10 वर्षाची असेल तर दुसरी 17 वर्षाची असेल, किंवा इकडे लहान 3 वर्षाचे असेल, अशा असतील असे असतील.
ओके, म्हणजे 10 वर्ष किंवा 17 वर्ष यांच्यामधलं अंतर आहे ते कितीचा फरक आहे? 7 वर्ष. तुम्हाला 10 आणि 17 का मानलं? आम्हाला 20 आणि 27 घ्यायचं मानू शकता, फक्त त्यांच्यामधलं अंतर किती? 7 वर्ष. आता अजून 10 वर्ष हे आजचं झालं, हे आजचे एका मैत्रिणीचं 10 वर्ष, दुसऱ्या 7 वर्ष. आता 10 वर्षानंतर काय होईल? 10 वर्षानंतर या मैत्रिणीचं वय किती होईल? आज 10 वर्षाची, ती किती वर्षाची होईल? 10 वर्षाची 20 वर्षाची होईल. आणि 17 वर्षाची ती 10 वर्षाचा किती होईल? 27 वर्ष. याच्यातला फरक किती? 7 वर्ष. म्हणजे जरी वय वाढलं तर वयाचा फरक कधी कमी जास्त होत नाही. बाबर, तुम्ही तुमचा भावाचा किंवा बहिणीचा जन्म झाला तेव्हा तुमच्या वयातलं अंतर किती होतं? 4 वर्षाचं, 3 वर्षाचं. आता तेवढंच आहे. अजून 10 वर्षांनी तेवढंच आहे. तुमच्या मम्मीचं पप्पाचं लग्न झालं तेव्हा त्यांच्या वयातलं अंतर किती होतं? जेवढं होतं तेवढंच आहे आत्ता देखील. अजून 10 वर्षांनी तेवढंच राहणार. तुमचे मम्मी पप्पा म्हातारे झाले तर त्यांच्या वयातला फरक तेवढाच राहणार. वय वाढलं तर त्याच्यातला फरक बदलत नाही. म्हणजे किती वर्षाचा असणार आहे? 7 वर्षाचा फरक असणार. खालीपैकी कोणत्या पक्षाची चोच कठीण असते? असा कोणता पक्षी की ज्याची चोच खूप कठीण असते? तिच्या चोचीचा तो जास्त वापर करतो. तर चिमणी, कावळा, सुतार पक्षी, बदक या सगळ्यांना चोच आहे. यातली चोच कुणाची कठीण असते जास्त? तर ते असते सुतार पक्षाची. आणि तो झाडावरती सारखा टणत्कार करत असतो. तो चोच जी आपटतो त्याला म्हणतात टणत्कार. आणि तो चोचीने झाडाचं खोड तोडतो, त्या छिद्र पाडतो आणि त्याच्यामध्ये आपलं घरटं बनवतो. पहा बरं, आपल्याला कुऱ्हाड झाड तोडायचं म्हणलं तर कुऱ्हाडीनं तोडावं लागतं, कधी घामाघाम होतो. आणि तो सहज अगदी असा तो टोचून एक नाही त्याचे तुकडे काढतो आणि होल करतो. आणि त्यामध्ये तर सगळ्यात कठीण चोच सुतार पक्षाची. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकाचा वापर केला जातो. यावेळी पुढील प्रश्नांची उत्तर. आता अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखाच असेल असं नाही. सदन 168, वमन 341, मदन 146. आता मला इथं पहा, न न न शेवट इथे न आहे, इथे न आहे, इथे न, शेवट इथं 8 आहे, इथे 1 आहे, इथे 6 आहे. मग काय म्हणायचं झालं? इथं अक्षरांचा अंकाचा क्रम वेगळा वेगळा हे लक्षात घ्या. की बऱ्याच वेळा त्या ह्याच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं अक्षरांचा व अंकाचा क्रम सारखाच असेल असे नाही. आता यात सांगितलं नाही. मग आता यात आलेली अक्षर संधी लिहून. इथं 9 अक्षर आहे पण प्रत्यक्ष 9 नसतात. स, द, न, व, म, न लिहायचं आहे पण इथं न लिहिला आहे. म आलेलाच आहे, द आलेलाच आहे, न पण आलेलाच आहे. प्रत्यक्ष दिसतात 9 पण आहेत किती? 5च अक्षर. मग आता इथं कळला कोणकोणता काय पहा. आता एक अक्षर असे की जे तिन्ही पण मध्ये आले. असं कोणतं अक्षर आहे? बघा, तिन्ही शब्दांमध्ये आलेलं अक्षर कोणतं आहे? न. इथे न आलेला आहे, इथे न आलेला आहे, इथे न. मी न जर अक्षर सारखं असेल तर त्याला अंक देखील, चिन्ह देखील कसं असणार आहे? सारखं. असं कोणतं चिन्ह तिन्ही मध्ये पण कॉमन आलेलं आहे? पहा बरं, तिन्ही मध्ये आलेला 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, 1 आहे. म्हणजे न ला काय आलेलं आहे? 1. इथे लिहून घेतो न ला 1. आता पहिल्या 2 मध्ये पहा कॉमन काय? स, द, व, म. याच्यामध्ये कोणतं कॉमन आलंय का? नाही. बरं, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कोण कॉमन आलंय का? म आला. इथे म आलाय, इथे म. त्याला अक्षर देखील कसं असणार आहे? सारखं असणार. या दोघांमध्ये कॉमन काय? 4. म ला काय आहे? 4. नंतर पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कोण कॉमन आलेलं आहे? द आलेलं आहे. द. इथे द आहे, इथे द. आता कॉमन अंक कोणता आहे? 6. म्हणजे द ला 6. हे शोधणं हे आपलं कौशल्य आहे. आता पहिला कोण राहिला? स. अंक कोणता राहिला? 8. म्हणजे स ला काय आहे? 8. दुसऱ्यात कोण राहिलं? व. व ला कोणता अंक राहिला? 3. व ला 3. या पद्धतीनं
कोणत्या अंकाला कोणतं अक्षर हे अगोदर शोधायचं, मग आता प्रश्न सोडवायला येते. स या अंका अक्षरासाठी कोणते चिन्ह वापरले आहे? स साठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे? 8. पर्याय क्रमांक 1. असं बघायचं इथं स ला पहिल्यांदा 1 आहे, स ला 1 चुकणार. ओके, इथं पर्यायामध्ये असतात पर्यायामध्ये 1 दिले. हे शोधणं इथं अक्षरांचा अंकाचा क्रम असतो सारखा, तिसरीला सगळं असतं, पण ते शोधणं आपलं काम आहे. 4 हा अंक शब्द कोणत्या शब्दासाठी वापरलाय? 4 कशासाठी वापरलाय? म साठी. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 1 1 2 3 4 म्हणजे काय 1 एकदाच आहे. हे पुन्हा पहा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, पुन्हा रिवाइज करून हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, त्याला 1 एकदाच आहे, 2 दोनदा आहे म्हणजे काय येते 3 वेळा, 4 वेळा. पुढे जर विचारलं असतं तर 5 वेळा गेला असता, म्हणजे 1 2 3 वेळा येणार आहे. पुढे चुकीचे पद, त्यातलं चुकीचं पद कोणतं आहे? 9 1 4 16 27. 9 1 4 16 27 अंक बघितल्याबरोबर ते लक्षात यायला पाहिजे. हा काय 3 चा वर्ग, हा 1 चा वर्ग, हा 2 चा वर्ग, हा 4 चा वर्ग, हा 3 चा घन. वेगळा काय निघेल? 27. का निघाला वेगळा 27? ही घन संख्या आहे, तर काय निघेल वेगळं? 27. बाकी सगळ्या वर्ग संख्या, वर्ग संख्याचा गट आहे. पुढे गटात न बसणारा 101 302 503 आणि 704 या गटात बसणारा पर्याय. या गटात बसणारा पर्याय काय होईल? इथे बघितलं तर काय तुम्हाला दिसेल? 1 2 3 4. इथे शेवटला किती असणार आहे? 5. इथे काय 1 3 5 7 1 3 5 7 9 येईल किंवा 11 येईल. जर इथं मूळ संख्या 9 नाही, 11 नाही, का नाही? एक मूळ संख्या आहे का? नाही. 1 3 5 7 9 आणि मध्ये काय येतं? 0 0 0 0 0. उत्तर काय येईल? 905. पर्याय क्रमांक 4 905. ओके, गटात न बसणारे पद रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, कळसुबाई ही सगळी जिल्ह्याची नाव आहे. कळसुबाई काय आहे? शिखराचं नाव आहे. आपल्या महाराष्ट्रातलं सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. 1646 मीटर आहे. आणि हे पण अनावधाने त्याच्या इथे रत्नागिरी, सातारा, अहमदनगर ही जिल्ह्याची नाव आहे. ओके, चला पुढे प्रश्न पहा. गटात न बसणारे पद 567 865 765 657. यात गटात न बसणारं पद कोणतं आहे आणि का? पहा इथे काय आहे? 5 6 7. पहा या संख्या इथे 5 6 7 अंक आहे. इथे 5 6 8 आहे, 5 6 7 आहे, 5 6 7 आहे. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं, येथील अंकांची बेरीज 7 7 13 5 18 आहे. येथील अंकाची बेरीज 6 5 11 8 19 आहे. येथील अंकाची बेरीज 7 7 13 5 18 आहे. इथे 6 5 11 7 8. कोणतं वेगळं निघेल? 18 18 18 म्हणजे 9 ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. याच्यापेक्षा वेगळं 5 6 7 या अंकांनी तयार झालेल्या संख्या. 5 6 7 या अंकांनी तयार झालेल्या संख्या. इथे 5 6 आणि 8 हा वेगळा. 5 6 7 वेगळं कोणतं निघेल?
865 पर्याय क्रमांक 2. पुढे 7 ला 51, जर 7 ला 51 तर प्रश्नचिन्हाला 83. काय होईल संबंध? 7चा वर्ग 49 आणि 49 मध्ये किती मिळवले? अधिक 2 मिळते 83. काय इथे 9, 9चा वर्ग 81 आणि 81 मध्ये 2 मिळवले 83. ओके, मी इथं काय बोलले? 9 पाहिजे, पर्याय क्रमांक 2. पुढे घ्या, मुलांच्या रांगेत शशिकांत उजवीकडून 12व्या क्रमांकावर व डावीकडून 14व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण मुली. हा शशिकांत उजवीकडून 12व्या, हा शशिकांत दाखवूया आपण. हा शशिकांत, हा उजवीकडून 12, उजवा हात कोणता? हा उजवा. आपला उजवा हात ती उजवी, आपला डावा हात ती, हा डावा हात डावा. काय म्हणजे उजवीकडून 12 म्हणजे याच्याकडे किती असणार? उजवीकडे 11, तेव्हा 11 हा 12. डावीकडून किती आहे? 14, म्हणजे इकडे किती असणार आहे? 13. तेव्हा 13 हा 14. या रांगेत एकूण मुलं किती? डावीकडली 13, उजवीकडली 11 आणि शशिकांत किती झाले? 3 आणि 4 आणि 1 5, 2 1 आणि 2. एकूण रांगेत मुलं किती? 13, 11, 24 आणि 25 मुलं. पर्याय क्रमांक 1. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम आहे. हा क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ठरवा. यामध्ये क्रम काय आहे तो समजून. याच्यामध्ये काय क्रम आहे तर ही जी आकृती आहे ही फिरते. आता सर्वसाधारणपणे चौकोनाचे जर आपण असे भाग केले समजून घेण्यासाठी, की याच्याकडे लक्ष द्या. हा चौकोन जो आहे, हा चौकोन जर या चौकोनाचे सर्वसाधारणपणे आपण जर असे 4 भाग केले तर हा जो चौकोन आहे हा 1 नंबर भाग आहे. 1 2 3 तसं नाही करता येणार. 1 2 3 4 आपल्याला त्या गाड्याच्या दिशेने फिरावं लागतं. 1 नंबरच्या या भागामध्ये हा चौकोन पहिल्या ओके या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीमध्ये तो कुठे गेला? या ठिकाणी गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये कुठे गेला? या ठिकाणी गेला. चौथ्या आकृतीमध्ये कुठे येणार आहे? या ठिकाणी. या ठिकाणी असणारा चौकोन कुठल्या याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, 4 मध्ये 1 आणि 2 कट. आता एक खालचा भाग बघितला तर सगळ्या ठिकाणी इथं कॉमन आहे. इथे आहे, इथे आहे, इथे म्हणजे इथं पण तो असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आता हे समजून देण्यासाठी आता हे केवळ एकच पद्धत आहे असं नाही. आता ही दुसरी पद्धत का? हा जो एल सारखा आकार आहे, हा आकार पहिल्या आकृतीमध्ये आहे. आता ही जी आकृती मी जर घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवली, ही फिरली तर या पद्धतीने दुसरा. ओके, आता तिसऱ्या आकृतीमध्ये मी पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरवली तर पुढल्या आकृतीमध्ये कशी येईल? या पद्धतीने. चौथ्या आकृतीमध्ये पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरवली तर काय होईल? त्या अजून फिरणाऱ्या म्हणजे कशी येईल? अशा पद्धतीने हा एल सारखा आकार आहे, तो फिरतोय. त्यामुळं पहिल्या दुसरा पर्याय करतो. आता राहिला तिसरा आणि चौथा. याच्यामध्ये जो हा खालचा जो आकार आहे, हा आकार सगळीकडे कॉन्स्टंट आहे. सगळीकडे हा खालीच आहे. इथे तो खालीच आहे, इथे तो खालीच आहे, इथे तो कुठे येणार आहे? खालीच येणार आहे. तो पर्याय क्रमांक 3 मध्ये वर दाखवलेला आहे. मग हा कठीण पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न. केळीला सफरचंद म्हटले, सफरचंदाला चिक्कू म्हटले, चिक्कूला कारले म्हटले, कारल्याला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले. हे सगळं वाचायचं आपल्याला समजून घ्यायचं. येतं तर कडू चव कशाची?
कडू कशाची चव असते माहिती? एकच पदार्थ याच्यामध्ये कारले. कारल्याला काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला माहिती नाही. हे माहीत असल्याशिवाय सोडवता येणार. कारलं कडू असतं. मग कारल्याला काय म्हटलेलं आहे? कारल्याला आंबा म्हटलेलं आहे. मग काय कडू चव कशाची? आंब्याची. का तर कारल्याला आंबा म्हणजे. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहे? पहा सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहे? रचना करायची आहे आपल्याला. याच्यामध्ये भाग करायचे त्या पद्धतीने आपल्याला. आणि प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. 1 2 3 4. ओके. सिंगल डिजिटचे सांगा. सिंगल डिजिटचे आपल्याला काय पाहिजे? त्रिकोण. 1 नंबरचा त्रिकोण आहे, 2 नंबरचा त्रिकोण आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबर. म्हणजे किती येतील? 4. 2 डिजिटचा सांगा त्रिकोण. दोघांचा पण त्रिकोण कुठं बनतो? 1 2 चा त्रिकोण बनतो का? नाही. 2 3 चा बनतो का त्रिकोण? नाही. 3 4 चा नाही. कोणताही बनत नाही. 3 डिजिटचा सांगा. तिघांचा त्रिकोण बनतो का याच्यामध्ये? तिघांचा त्रिकोण असा तिघांचा कुठं बनतोय का? 1 2 3 चा त्रिकोण कुठेही बनत नाही. म्हणजे शून्य बनतात. आणि या चौघांचा कुठं बनतोय का? चौघांचाही त्रिकोण बनत नाही. 1 2 3 4 एवढेच फक्त त्रिकोण. याच्यापेक्षा मोठे त्रिकोण कुठेही बनत नाही. त्यामुळे किती येतील त्याच्यामध्ये त्रिकोण? 4. फक्त आणि फक्त 4. पुढचा पंचांग पहा. या अंकमालिकेमध्ये 11 1 13 1 12 डावीकडून या क्रमांकाचे अक्षर घेतल्या कोणता शब्द तयार आहे? 11 1 13 1 आणि 12. 11 नंबरचं काय आहे? डावीकडून डावा 10 5 10 11 नंबरचा के. 1 नंबरचा ए. 13 नंबरचा 11 12 13 एम. 1 नंबरचा ए. 12 नंबरचा काय? 5 10 11 12 काय म्हणला इथं? के ए एम ए एल. के ए एम ए एल पर्याय क्रमांक 2. तंतोतंत जुळणारी आकृती. आता तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्यायकट पद्धतच वापरायची. इथे कधीही डायरेक्ट उत्तर काढायचं नाही. एका गोष्टीवर पर्यायकट करायचं. पाया चौकोनावरनं पहा कोणता पर्याय करेल? पहिला दुसरा पर्याय करेल कारण त्यात चौकोनच दिला नाही. जेव्हा 2 पर्याय कट होतात ना तेव्हा याच्यामधला फरक शोधायचा. याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आहे हे प्रश्न आपण जरा बाजूला ठेवायचे. कारण 2च पर्याय राहिले. याच्यात काय फरक आहे? वेगळे पण काय? इथे बारका त्रिकोण तयार केला, इथे बारका त्रिकोण नाही. मग मूळ आकृतीत त्रिकोण आहे का? नाही. म्हणजे हा चालेल का? नाही. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? कायम हीच पद्धत वापरायची. तंतोतंत शोधायला. गटात न बसताना हीच पद्धत वापरायची. तंतोतंत जुळणार. पहा इथे तंतोतंत जुळणारी. खालचा आकार पहा. खालचा स्टँडचा आकार आहे का इथे? नाही. पर्याय इथे आहे का? नाही. इथं पर्याय इथं आहे, इथे आहे. मग इथं पहिला तिसरा कट झाला. दुसरा चौथ्यात काय फरक आहे? पाय इथला बघा. इथला पाय इथला पाय कुठला कट होईल? 4 कट होईल. उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. ओके. चला पुढं. आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आता आरशातील प्रतिमा हे खूप सोपं असतं. हे आपल्याला सवय करायला घ्यायची. काढण्याची पद्धत आपल्याला समजून घ्यायची. ओके. पहा आरसा कुठे असतो? इकडे आरसा. ओके. आता या आरशामध्ये पहा ही तिरक्या बोची रेष अशी तिरकी आरशामध्ये कशी होती? ती या बाजूने तिरकी अशी. याच्यावर पर्याय विचार करतो. याच्यावर कोणकोणते पर्याय करतो? पहिला दुसरा पर्याय करतो. आता ही वरची रेष पहा. ही वरची रेष आहे. ही वरतीच राहणार आहे. ती काय खाली जाणार आहे का? नाही. त्याच्यावर तिसरा पर्याय करतो. उत्तर पर्याय क्रमांक 4. आता इथे पहा ब इकडे आहे ब. तो इकडे येणार आहे ब. यातली तिरकी रेष या पद्धतीने, यातली तिरकी रेष या पद्धतीने. पहा कोणतं उत्तर येईल? कोणतं उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4. ओके. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती चिन्ह येतात? आता पहा या ठिकाणी मी वरती राहिले त्यामुळे थोडंसं एका रेषेत प्रश्न आले पाहिजे तर ते व्यवस्थित आपल्याला दिसतं. ओके.
काय पहा, पहिला SMG, SMG. दुसऱ्या याच्यामध्ये काय, 2 वेळा S, 2 वेळा M, 2 वेळा G. दोन इथे एक एकदा होतं, इथे 2 होत. आता काय 3 वेळा S, 3 वेळा S, 3 वेळा M, 3 वेळा G. बाबा कोणता निघेल पर्याय, 3 वेळा M पाहिजे, पर्याय क्रमांक 4. चला खाली आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम आहे, तो क्रम लक्षात घ्यायचा. एका सगळं एका वेळी पाहायचं नाही. एकाच आकृतीमध्ये हे समजून घेतो की पहिल्या आकृतीमध्ये एक रेषा आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये आडवी 2 रेषा आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 आहे, चौथ्या आकृतीमध्ये किती असणार आहे, 4. ही वरची रेष, एक रेष, आडव्या 2 रेषा, आडव्या 3 रेषा, म्हणजे आडव्या 4 रेषा. याच्यावर कोणते पर्याय कट होतील, पहिला 3च रेषा, इथं वरती आडव्या रेषा नाही आहेत म्हणून दुसरा कट, तिसरा 4 रेषा आहे, इथे 5 रेषा, तो कट. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. आता उभ्या पाहिल्या तर पहिल्या आकृतीमध्ये 1च आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 आहे, चौथ्या आकृतीमध्ये 4 येणार आहे. म्हणजे कोणताही पहा, पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्न, वर्तुळ व त्रिकोणात सामायिक अंक कोणता? वर्तुळात आणि त्रिकोणात सामायिक अंक कोणता? या ठिकाणी आकृती दिलेली नाही, इथं आकृती द्यावी लागेल आणि मग आकृती त्या ठिकाणी दिली की आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. अनावधानाने आकृती टाकायची राहिलेली, आकृती टाकली जाईल, कोणता अंक कॉमन आहे, 5. अगदी सोपा प्रश्न असतो. वर्तुळात बी आहे, चौकोनात नाही, असा अंक 5 आहे. चला पुढचा प्रश्न, गटाशी जुळणारे पद, मांजर, गाय, कुत्रा. काय हे मांजर, कसला प्राणी आहे, पाळीव प्राणी आहे. गाय पाळीव प्राणी आहे, कुत्रा पाळीव प्राणी आहे. मी तर कोणतं येईल बाग, वाघ पाळीव प्राणीला जंगली प्राणी, लांडगा जंगली, म्हैस पाळीव आहे, सिंह जंगली. उत्तर काय, म्हैस. आकृतीचा संबंध पहा, याचा याच्याशी काय संबंध आहे, बीचा. आता याचं जर आरशातलं प्रतिबिंब असतं तर या बीचा आरशातलं प्रतिबिंब पहा. जर याला मी आरशातलं प्रतिबिंब म्हणलं तर बीचं या ठिकाणी येणार आहे आणि ईचं या ठिकाणी येणार आहे का, ते नाही. इथं काय झालेलं आहे ते समजून घ्या. बीचं या ठिकाणी पण ते आरशात, बीचं पहिल्यांदाच आहे, पहिल्यांदा ते आरशात, आणि ईचं या ठिकाणी याच्या जागेवरती ते आरशात. म्हणजे या बीचं इथे यायला पाहिजे होतं, बीचं इथं येतं आरशात, या ईचं इथे येतं, मग तू इथे त्यांनी दिलेलं नाही, ते बीचं कुठं दिलेलं आहे, त्याच जागी इथे यायला पाहिजे, ईचं त्याच्यात जागे. मी तसं केचं आरशातलं प्रतिबिंब केच्या जागेवर या ठिकाणी, क्यूचं आरशातलं प्रतिबिंब पावर कुठं आहे, के क्यू. पर्याय मग आता इथं पहा, या केचंही पहा, केची रचना कशी केलेली, असं नाही आहे की इथे जोडलेला के, याचं इथे जोडलेलं पाहिजे. पावर कोणता पर्याय, के क्यू. आता हे क्यूचं इकडे पाहिजे होतं, ओके. पर्याय क्रमांक 4 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये इथला के जसाच्या तसा दिलेला म्हणून चालणार नाही, त्यातला क्यू जसा तसा दिलेला म्हणून चालणार नाही. आता इथं काय केलेलं आहे, केचं पण इकडं पाठवलं म्हणून चालणार नाही, इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर. अवघड प्रश्न आहे. एक दिलेला आहे के क्यू, बीचा आहे त्याच जागेवर, केचं आहे तिथं, केचं तसं नाही ना, बीचं आरशातलं लिहिलं, केचं आरशातलं. पर्याय क्रमांक 4 आहे, दुरुस्ती करावी लागेल या प्रश्नामध्ये. आन्सर
पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढे प्रश्न. गटात बसणाऱ्या आकृती ओळखा. या ठिकाणी गोलाचे 4 भाग केलेले आहेत सारखे, चौकोनाचे 4 भाग केलेले सारखे, षटकोनाचे 4 भाग केलेत सारखे. मग त्या आकृतीचे 4 भाग केलेले पाहिजे सारखे केले. आता इथं चौकोनाचे किती भाग केले? 4 भाग नाही आहेत. आणि सारखे आहेत का? नाही. इथे पंचकोनाचे सारखे भाग आहेत का? नाही. इथे 4 भाग केले, इथे 8 भाग केले. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं सारखे भाग आहे. ओके, आता बाकी इकडे इथे 8 भाग आहे जास्त, म्हणून ते पर्याय करतात. तुम्हाला इथं सर चौकोनात आली येईल ना खाली, इथं वरती आलेली पण आकृती यायला नाही पाहिजे होती तिथं, पण आली पर्याय. ओके, गटाशी जुळणारे 24, 36, 12 त्याचे पाडेपाठ करायला घेतला आठवण. कशा पाड्यातले? 12च्या पाड्यातले. 12ने 12 जाणार येतले आहे का संख्या? 19, 20, 49, 18 नाही येत. इथे याची बेरीज केली तर 6 येते, याची बेरीज केली तर 9 येते, याची बेरीज केली तर 3. 3ने 12 जाणाऱ्या संख्या त्याच्यामध्ये कोणते येईल? 18. म्हणजे ते 6ने 12 जाणाऱ्या संख्या, याची बेरीज 9 येईल. हे 6ने 12 जाणाऱ्या संख्या म्हणल्या चालेल, 3ने 12 जाणाऱ्या संख्या म्हणल्या चालेल. दुसरा, पहिला, दुसरा, तिसरा प्रकार 3ने 12 जात नाही. 66वा प्रश्न पहा. गणे 14 एप्रिल पासून 30 दिवस मामाकडे सुट्टीला गेला, तर तो घरी कोणत्या दिवशी? पहा, 14 एप्रिल पासून. आता हे 2 पद्धतीने तुम्हाला समजून देतो. 30 दिवस सुट्टी घ्यायला तर घरी कोणत्या दिवसात? 14 एप्रिल पासून गेलेला आहे, आता 30 दिवस गेलेला आहे. आता काय मला काय करतात? 14 अधिक 30 म्हणजे किती झाले दिवस? 44 तारखेला तो मागे. एप्रिलचे दिवस किती असतात? एप्रिलचे दिवस किती असतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 30 दिवस. यातनं 30 दिवस वजा केले, यातनं एप्रिलचे 30 दिवस वजा केले म्हणजे तो 14 एप्रिलच्या नंतर मार्च, एप्रिल, मार्च, एप्रिल, मे. 14 मेला तो 14 मेला तो घरी आला. असा केलं होतं. आता 15 मे आहे, 14 मे आहे, 16 मे, 30 मे. मी तर कन्फ्युजन होतं ना. मग आता तो 30 दिवस लावायचा बरोबर. मग आता काय करायचं पहा, एप्रिलचे तो किती दिवस गेला? एप्रिलचे दिवस किती असतात? एप्रिलचे 30 दिवस. यातनं तो न गेलेले दिवस, न गेलेलं किती तारखेपासून? 1 पासून 13 पर्यंत इथेच होता. 1 ते 13 दिवस म्हणजे किती झाले? 1 तारखेपासून 13 दिवस, 13 पर्यंत 13 दिवस. हे काय करा? वजा. 30 मधनं 13 गेले म्हणजे 17 दिवस. एप्रिलचे तो 17 दिवस मामाकडे गेला. 17 दिवस मामाकडे. एकूण किती दिवस तो गेलाय? एकूण तो 30 दिवस गेले. त्यातले हे 17 दिवस गेले एप्रिलचे. मेचे किती दिवस असतात? 31. मेचे दिवस 31. आणि त्यातनं तो एकूण गेलेला आहे का? तो गेलेला किती दिवस आहे? 30 दिवस. मग 30 मधलं हे एप्रिल मध्ये 17 वजा करा, मी राहिले किती? 13 दिवस. हे मे मधले 13 दिवस. मे मधले 13 दिवस. मे मध्ये 13 दिवस तो मामाकडे. 13 दिवस तो मामाकडे गेला. मला किती? 13 दिवस मामाकडे होता. मला कधी? 14 तारखेला. 14 मेला
पद्धत. त्यापेक्षा ही सोपी वाटते ना पद्धत. हे पण माहीत पाहिजे आपल्या लक्षात. ही पद्धत अवघड वाटते, पण ही पद्धत कुठं उपयोगी पडते? वर्तमानपत्राचं बिल, दुधाचं बिल, याच्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे. आता इथं काय करा की 14 एप्रिलपासून 30 दिवस, 14 पासून 30 दिवस, 14 ते 44 तारखेला तो परत येणार. 14 पासून म्हणले ना, 14 ते 30, 44 तारखेला तो परत. मग 44 तारीख कधी येते का? नाही. मग 44 मधनं एप्रिलचे 30 दिवस होते. एप्रिल किती दिवसात असतो? 30 दिवसात. 30 दिवस 14 तारखेला तो परत येणार. इथं हे समजून घ्यायचं. इथं 14 मेला तो परत येणार आणि इथं तुम्हाला मग 14, मग इथं कन्फ्युजन काय होतं? तुम्हाला 14 तारखेला राहिला मग 15ला येणार तो परत. पर्याय 15 असतो त्याच्यात. असं कधी होत नाही पर्याय दिला नाही. 13 पण असतो, 14 पण असतो, 15 पण असतो. इथं 13, 14, 15, 16 दिले. उत्तर 14 मे बरोबर. ओके. हे अवघड आहे प्रश्न, पण हा समजून घ्या. इथं कन्फ्युजन काय होतं हे पण समजून घ्या. इथे क्लिअरिटी येते, मी त्याला कच्चं काम जास्त करावं लागतं. पण तो 14 एप्रिलपासून 3 दिवस, मग एप्रिलचे किती दिवस गेला? मग एप्रिलचे 30 दिवस असते, त्यातले पहिले 13, 1 तारखेपासून 13 पर्यंत तो इथेच राहिला. म्हणजे 30 मधनं 13 गेले, राहिले 17 दिवस. एप्रिलचे 17 दिवस, मग एकूण किती? 30 दिवस गेला. मग 30 मधनं एप्रिलचे 17 वजा केले, राहिले किती? 13 दिवस मेचे. 13 मे पर्यंत तो गावाला होता. आला मग किती? 14 मे. असं अगदी सोपं हे दिले. हे फक्त मांडण्यापेक्षा हे व्यवस्थित समजून घे. तर पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाची चौकट पूर्ण करा. 15/9/24, 19/7/26, 18 प्रश्नचिन्ह 28, 18 प्रश्नचिन्ह 28. आता याचा संबंध शोधा. काय आहे याचा संबंध शोधा? इथे प्रश्नचिन्ह आहे. याच्यामध्ये काय लावते? 15 + 9 24, 19 + 7 26. मग तू 18 मध्ये किती मिळवलं? 28 होतं. तेच आले तर मधलं काढायला काय केलं असतं? 25 मधनं 24 मधनं 15 गेले, 9 राहिले. 26 मधनं 19 गेले, 7 राहिले. 28 मधनं 18 गेले, 10 राहिले. उत्तर काय? 10. प्रश्नचिन्ह जागी 10. पुढे पहा, अजय व विजय यांना केक आवडतो. पहा, रचना करावी लागेल. अजय आणि विजय यांना काय आवडतो? केक. अजय व विजय यांना केक आवडतो. केक मध्ये नंतर काय म्हणजे सचिन व श्रीकांत यांना चॉकलेट. सचिन आणि श्रीकांत यांना काय आवडतं? चॉकलेट. इथं चॉकलेट घ्या. ही रचना करता येणं गरजेचं आहे. ओके. कुणाला? सचिनला आणि श्रीकांतला. सचिनच्या पुढे चॉकलेट मध्ये खून करा. नंतर काय म्हणले? विजय व सचिन यांना खाली. आता अजून तिसरा पदार्थ आला, खाली. कुणाला आवडते खाली? विजय आणि सचिन. आता हे विजय याच्यात आलेला आहे. कोणाला याच्या का? विजय नाही. विजयला खाली आवडते आणि कोणाला आवडते? विजय व सचिन यांना खाली आवडते. ओके. आता प्रश्न काय विचारलेला आहे? संपली माहिती. तर एकच पदार्थ कोणाला आवडतो? एकच पदार्थ कोणाला आवडतो? अजयला एकच आवडते, विजयला केक आणि खाली 2 आवडतात, सचिनला चॉकलेट आणि खाली 2 आवडतात, श्रीकांतला एकच आवडतं चॉकलेट. मग अजय आणि श्रीकांत उत्तर. अजय आणि श्रीकांत. मग इथं नुसता श्रीकांत आहे का? नुसता श्रीकांत नाही, अजय पण आहे. मग इथं सचिन, त्याला 2 आवडतात, श्रीकांतला आवडतं, अजयला आवडतं. मग इथं चौथा आहे श्रीकांत व अजय, ही 2 मुलं आहेत. सचिनला कोणते पदार्थ आवडतात? सचिनला कोणते आवडतात? चॉकलेट आणि खाली. पर्याय क्रमांक 3. 2 खांबामध्ये 3 मीटरचा अंतर आहे. तर 12 खांबामधलं एकूण अंतर 12 खांब आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 2 खांबातलं अंतर किती आहे? 3. हे मोजा. 3 6 9 12 15 18 21 24 27 30 33. किती आलं उत्तर? 33 मिनिट. का 12 36 झालं नाही? 12 गुणिले 3 असं का झालं नाही? तर पहिला जो खांब आहे तो कुठं आहे? 0. याचे भाग किती होणार आहेत? 12 खांब आणि बरोबर अंतराचे भाग किती होणार आहे? 11. अंतराचे भाग किती असणार आहे? 11. म्हणून 11 गुणिले 3 33 मीटर. ओके. 12 खांब त्याचे भाग 11 होणार आहे. दोन एका भागाचं माप दिलेले 3 म्हणून 11 3 33 मीटर. समसंबंध ओळखा. बोट हात, हाताला बोट असतं. तोंड कशाला असतं? तोंड धड तोंड अवयव शरीर कशाला असतं? तोंड. काय? हाताला बोटे, तोंडाला तोंड, शरीराला तोंड. जे हाताचा एक भाग, हात इथनं इथपर्यंत, हा फक्त एवढाच हात आहे का? नाही. हात कुठनं चालवतो? इथनं. हा खांदा, दंड, कोपर, मनगट, पंजा या सगळ्याला म्हणतात हात. आणि हाताचा एक अवयव काय? बोट. हाताचा एक भाग काय? बोट. मी तसं तोंड संपूर्ण शरीराचा, डोके, धड, पाय, छाती, पोट, पाय, तसं तोंड हा एक आहे शरीराचा अवयव म्हणून तिथं शरीर आहे. मी तर दुसरं काय म्हणू शकता का? तोंडाचं तोंड असतं म्हणायचं का? याला काय म्हणू शकता? चेहरा, ते तर तोंड म्हणायचं. चेहरा आहे का पर्याय? नाही. धडाला धड म्हणजे कुठं? इथनं खाली इथपर्यंत याला म्हणायचं धड. छाती, पाठ आणि पोट याला म्हणून धड म्हणतात. चालेल का धड? नाही. शरीर म्हणतात चालेल. शरीराचा अवयव, अवयव तोंड, तोंडात नाव झालं. मी इथं जर आलं असतं तर बोट अवयव, तोंड पण अवयव. पुढे प्रश्न पहा. 8,979 8,979 ला 8,997 हे खाली गेला मुद्दा. तर 4,247 ला प्रश्नचिन्ह ते काय? आता याच्यावर मी कशी बनली रचना बघा बरं. इथं आपला बदल केलेली. ओके. असं आपल्याला जाणवते. आपण असं जर म्हणलं तर काय होईल? हे पहिले दोन तसे ठेवलेले, या दोघांच्या आदला बदल केली तर 7 आहे का? 42 44 आहे. तर एखादा म्हणला सर असं करण्याऐवजी जर असं केलं असेल तर हा 9 इथे घेतला, हा 9 इथे घेतला, हा 7 इथे टाकला, या 8 पहिला आहे तसा घेतला, 8 पहिला आहे तसं म्हणजे 4 आहे तसे. हा पहिला 2 नंबरचा 9 3 नंबरला टाकला आणि 2 नंबरचा 2 3 नंबरला टाकला, 3 नंबरचा 7 4 नंबरला टाकला, 3 नंबरचा 4 4 नंबरला टाकला आणि 4 नंबरचा 9 2 नंबरला घेतला, 4 नंबरचा 7 2 नंबरला घेतला. आहे का 4,724? पर्यायामध्ये नाही. 4,724 पर्यायामध्ये 4,742 आहे. तर फक्त एवढाच बदल केलेला. तिसरा आणि चौथ्याचा बदल पहिला दुसरा आहे तसं ठेवले. विचार करायला. चला पुढे प्रश्न पहा.
एन काय हे आरशातलं प्रतिबिंब. पीचा आरशातलं प्रतिबिंब काय होईल? पीचा आरशातलं प्रतिबिंब आहे का पर्यायामध्ये? पहा पर्याय क्रमांक 3. ओके. याचं पाण्यातलं म्हटलं तरी पाण्यातलं वेगळं येतं, किती पर्यायामध्ये नाही. मला जर पाण्यातलं याचं काढलं असतं तर कसं आलं असतं? काही वर्ण खाली रेषाने खालनावर आली असते, वर्ण खाली खालनावर हेच येते. पाण्यातलं याचं आरशातलं आणि पाण्यातलं यांचं सारखंच येतं. मी याचं पाण्यामधलं हे आहे का पर्यायामध्ये? मी असा नाही केला. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक कट होतो. तर जर सिंहाचा छावा तर हरणीचे काय? सिंहाचा छावा काय आहे? सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. हरणीच्या पिल्लाला काय म्हणतात? हरणाचं पाडस. पर्याय क्रमांक 1. 20, 24, 28, 32, 35. 20 पाडा आहे, 24, 28, 32, 35. काय यातला फरक? 4चा आहे, 4चा आहे, 4चा आहे. 4च्या फरकाने काय येते? 36. चुकीचं पद कोणतं आहे? 35. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील नवीन प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.